जनशक्ती न्यूज, निर्भीड व निपक्ष बातम्यांचं खुलं व्यासपीठ. तर जनशक्ती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. अरे मागण्या आमच्या हक्काच्या, आई कुणाच्या बापाच्या, मागण्या आमच्या हक्काच्या, आई कुणाच्या बापाच्या. वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट जनरल सम्राट जय हो, वंचित बहुजन माता ट्रान्सपोर्ट जनरल सम्राट जय हो. अडोगढ़ प्रकाशता बाळासाहेब आंबेडकर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं, अडोगढ़ प्रकाशता बाळासाहेब आंबेडकर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आवाज दो, जय भीम, आवाज दो. जय भीम. नमस्ते. मी आता 1998 सालापासून बदली कर्मचारी म्हणून आम्ही सर्वजण कार्यरत आहोत. 1998 सालापासून ते आज 2025 साल हे किती झालं, किती वर्ष झालं हे शासनानं ठरवावं. आणि आमच्यावर अन्याय झाला आहे, आम्हाला परमनंट करतो अशी नुसती आशा दाखवत इथं पण आणलेलं आहे. 2007 साली ऑगस्ट महिन्यामध्ये आमची इंटरव्ह्यू घेतली की तुमचे 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत का नाही. मग तेव्हा 10 वर्ष कुणाला 1 महिना कमी, कुणाला 2 महिने कमी असं असताना ज्यांचं 10 वर्ष पूर्ण झालं तर त्या लोकांना 2015 साली परमनंट केलं. पण ज्यावेळेला 2015 साली त्यांना परमनंट केलं त्यावेळेला आमचे 10 वर्ष पूर्ण होऊन 15 वर्ष पूर्ण होऊन उलटली असताना सुद्धा आमचा त्यांनी विचार केला नाही. फक्त आम्हाला सांगण्यात आलं काय तुमचं 2 महिन्यात करतो, 3 महिन्यात करतो, तुमचं शासनाच्या मान्यतेत आहे, तुम्ही परमनंट होणार आहे. असं करत थोड्या दिवसानं तुमचं कामगार कमी पडतात, त्यामुळं कंत्राटी आम्ही आणतो, तुम्हाला सूट लागेल असं आम्हाला फसवणूक करून त्यांनी कंत्राटी पद्धतीची बी लोकं भरली आणि आम्हाला बदली कर्मचारी ठेवलं. आम्ही प्रत्येक वेळेला गेलो तर तुमचा अजून शासकीय निर्णय झालेला नाही, असं करत आमच्या बंधू भगिनी 60 वर्षानंतर असे गेल्यापर्यंत त्यांच्या आता खाण्यापिण्याचं वांदं चाललेलं आहे. त्यांच्या घरी गेलं की त्यांना काम आता 60 वर्षानंतर त्यांना काम होणार नाही. आणि आता त्या लोकांचा ह्या शासनाने विचार केला नाही. आता सध्या कार्यरत आम्ही असताना, आमचे सर्व कर्मचारी असताना त्या शासनानं काही मनावर घेतलेलं नाही. शासन निर्णय झाला आहे, कोर्ट निर्णय झाला आहे, न्याय निर्णय झाला आहे, तरीसुद्धा या शासनानं गांभीर्यानं घेतलं नाही आणि आम्हाला अंधारात ठेवून आणि आमच्यावर अन्याय करत आता आम्ही मला वाटतं 1 वर्ष 2 वर्ष आमच्या कर्मचाऱ्यांचं रिटायरमेंटला राहिलेलं आहे. मग ह्या 2 वर्षात जर आम्ही रिटायर झालो तर आमचा फायदा काय होणार आहे. आम्ही घरात गेल्यानंतर आमची मुलं आम्हाला सांभाळतील न सांभाळतील हा पुढं आमचं काय हे शासनाने विचार केलेला नाही. मग आता आमचा कळकळून विनंती आहे की आम्हाला परमनंट करा किंवा आमच्या पाल्याला जरी परमनंट केलं तरी आमचं एवढ्या वर्षाचं श्रम वाया गेलं नाही असं आम्हाला वाटेल. आम्ही कोरोना काळामध्ये भीती एवढी मनात होती की आम्हाला शेजारची माणसं जवळ घेत नव्हती किंवा जवळ बघत नव्हती. एवढी वाईट आमची कोरोना काळात आमची अवस्था असताना आम्ही कोरोना योद्धा म्हणून त्यावेळेला आम्ही काम केलं. पण तरीसुद्धा या शासनाला आमच्याकडं म्हणजे परमनंटच्या दृष्टीने बघावं अशी काय त्यांची इच्छा झाली नाही. पण आता बाळासाहेब आंबेडकर साहेबांच्या मदतीनं वंचित बहुजन मातांची संघटनेच्या मार्फत आमच्या जर त्यांनी जर मनावर घेतलं तर आमचं काम होईल, आमच्या पाल्यांना नोकरीत लागल अशी आशा मी करतो. आणि न्यायालयीन बदली कर्मचारी गेले 25-30 वर्ष त्या ठिकाणी काम करतात. मध्यंतरी 2015 मध्ये त्या न्यायालयीन बदली कर्मचारी जे आहेत त्यांच्यामधील काही लोकांना 2015 मध्ये त्या ठिकाणी घेण्यात आलं. न्यायालयाने मॅट कोर्टाने एक आदेश दिलेला आहे, जे न्यायालयीन बदली कर्मचारी गेले 25-30 वर्ष काम करतात त्या कर्मचाऱ्यांना जसं जागा रिक्त होईल त्याच्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने भरून घ्या. गेले 20 वर्ष आम्ही वाट पाहतोय, प्रशासन जागा रिक्त असताना देखील आज भरून घेईल, उद्या भरून घेईल, पण अशी कोणतीही प्रक्रिया हालचाल त्या प्रशासनाकडून दिसून येत नाही. आम्हाला सांगितलं जातं न्यायालयीन बदली कर्मचारी हा कंत्राटी पद्धतीने तुमचा पगार निघतो. म्हणजे कंत्राटी पद्धतीने जर पगार निघत असेल आणि आम्ही न्यायालयीन बदली कर्मचारी असेल तर आमचा कंत्राटदार नेमका कोण आहे, आमचा कंत्राटदार नेमका कोण आहे, त्याचं नाव काय आहे, तो इथे भरतो का,
आणि आज पण TTF आमच्या नावाने जमा झालेलं दिसत नाही. त्याचा खुलासा या प्रशासन अधिकाऱ्यांनी करावा. या मिरज सिव्हिल हॉस्पिटल मधील प्रशासन अधिकारी जे गेले 25 ते 30 वर्षापासून जे काम करणारे न्यायालय बदली कर्मचारी आहेत त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने पिळवणूक जे करतात, पण यांच्या न्याय हक्कासाठी मात्र प्रशासनानं शासनाकडे संबंधित आरोग्य आयुक्ताकडे संबंधित पाठपुरावा करून त्याला कायमस्वरूपी नेमणुकीसाठी प्रयत्न करताना दिसत नाहीत. म्हणून आमची या ठिकाणी आजची मागणी अशी आहे की न्यायालयीन बदली कर्मचारी जे आहेत त्यांना तत्काळ कायमस्वरूपी नेमणूक करण्यात यावी. अलीकडे एक सरळ सेवा भरती म्हणून या ठिकाणी भरून येत असल्याचं चित्र आमच्या समोर आहे. पण त्या सरळ सेवा भरती करण्याच्या अगोदर आमचे जे न्यायालयीन बदली कर्मचारी आहेत त्यांचा प्रथम विचार करण्यात यावा. त्यांना कायमस्वरूपी त्या ठिकाणी नेमणूक करण्यात यावी. आणि आमच्या त्या लाल समितीच्या शिफारसीनुसार काही कर्मचारी मयत झालेले आहेत, काही कर्मचारी सेवा निवृत्त झालेले आहेत. त्यांच्या पालकांना त्यामध्ये या समितीच्या समितीनुसार अनुकंपा तत्वाखाली त्यांना तात्काळ नेमणूक करण्यात यावी, त्यांना समावेश करून घ्यावा. आज आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जरी आंदोलन करत असलो, आज आपण प्रशासन अधिकारी म्हणून आपण जर गांभीर्याने दखल नाही घेतली तर पुढच्या टप्प्यात आम्हाला मुंबईचे वैद्यकीय आयुक्त यांच्या कार्यालयासमोर उग्रपणे आंदोलन करण्यात येईल. त्यावेळेस कायदा सुव्यवस्था प्रशासनाचा प्रश्न निर्माण झाला. हे संबंधित महाराष्ट्र शासन आणि आपण प्रशासन अधिकारी असाल याची खात्री या ठिकाणी याचे हे एक आपल्या माध्यमातून मी सांगतो. आणि शेवटचं एकच सांगणार आहे, जर आम्ही महाराष्ट्र शासन, प्रधान सचिव, राज्यपाल यांच्यापर्यंत देखील आमच्या मागण्या ठेवू, परंतु वेळ पडली तर या न्यायालयीन बदली कर्मचाऱ्यांसाठी आम्ही न्यायालयामध्ये सुद्धा लढा देऊ, न्यायालयात याचिका दाखल करू. कारण मॅट कोर्टाचा आदेश असताना देखील या मिरज सिव्हिल प्रशासनानं या ठिकाणी गांभीर्याने दखल घेतली नाही, अवमान केला. मॅट कोर्टाचा अवमान केल्यामुळे आम्ही रीट याचिका या प्रशासनाच्या विरोधात दाखल करणार आहोत. त्यावेळेस संबंधित अधिकाऱ्यांची या ठिकाणी खात्याने की चौकशी देखील झाली पाहिजे, त्यांच्या सेवा पुस्तकावर नोंद झाली पाहिजे, अशी देखील मागणी आमची न्यायालयात असणार आहे, अशी आपल्या माध्यमातून मी या ठिकाणी सांगतो.